युद्धाचे आपल्यावर काय परिणाम होत आहेत पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून संवाद। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। ट्रम्प यांच्यासोबत चर्चा झाल्याची मोदींची ट्विट करत माहिती। होर्मुझ सुरू करण्याबाबतही आम्ही संवाद साधला। होर्मुझमधून भारतीय जहाजं सुरक्षित यावीत यासाठी प्रयत्नशील। पंतप्रधान मोदींचं संसदेमध्ये निवेदन। तर आखाती देशातील संकट मानवतावाद विरोधी आहे, मोदींचं वक्तव्य। इंधनाच्या कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून राहणार नाही। शक्य तिथून गॅस तेलाचा पुरवठा भारताला व्हावा यासाठी प्रयत्नशील। भारतामध्ये 41 देशांमधून इंधन आयात केलं जातं। संसदेमध्ये मोदींची माहिती। देशाचं परराष्ट्र धोरण संकटात, कारण पंतप्रधान मोदी तडजोडीच्या स्थितीमध्ये। राहुल गांधींची टीका। अमेरिका आणि इस्रायलला जे अपेक्षित असतं केवळ तेच मोदी करतात। भारताच्या हिताचे निर्णय घेण्यास मोदी पूर्णपणे असमर्थ। राहुल गांधींचा हल्लाबोल। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे नंदुरबारमध्ये खाद्यतेल दरामध्ये वाढ। 15 लिटर तेलाचा डब्बा 2100 वरून 2500 वर गेल्यानं नागरिकांवर आर्थिक संकट। ऐन लग्न सराईमध्ये खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं लग्न समारंभांवर परिणाम होणार। पश्चिम आशियामधील युद्धासंदर्भात केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक। उद्या संध्याकाळी 5 वाजता संसद भवनामध्ये पार पडणार बैठक। बैठकीला सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित राहणार। शिवाय पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोनवरून चर्चा। मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। सर्वसामान्यांचं घरकुल महागणार। घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरामध्ये टनामागे 10,000 रुपयांची वाढ। कच्च्या मालाचा तुटवडा आणि लोखंडी खनिज कोळशाच्या किमती वाढल्याचा परिणाम। इराणचा